यंदा राजगुरुनगरला दरवेळीप्रमाणे मोठ्या आनंदात गणपती उत्सव साजरा करण्यात आला। राजगुरुनगरच्या नवयुग मित्र मंडळाचे यंदाचे 100वे वर्ष असल्याने पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत दररोज निरनिराळे कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये राज्यातील विविध क्षेत्रातील व्यक्ती सुद्धा हजर होत्या। यंदा याच कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा नवयुग मंडळाच्या बाप्पांच्या चरणी आपली हजेरी लावली। त्यांच्या याच कार्यक्रमात सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले ते 15 सप्टेंबर रोजीच्या कार्यक्रमाचे। रविवारी रात्री या खास कार्यक्रमात महिलांसाठी स्त्री जन्माच्या स्वागताची मानाची पैठणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष पप्पूशेठ बनसोडे यांच्या वतीने 5व्या क्रमांकाला गॅस शेगडी, तर 4थ्या क्रमांकाला सामाजिक कार्यकर्ते शुभम सोनवणे यांच्या वतीने ओव्हन असे बक्षीस ठेवण्यात आले होते। 5व्या क्रमांकासाठी सौ आशिया शेख तर 4थ्या क्रमांकासाठी सुवर्णा पोळ यांना बक्षीस देण्यात आले। 3ऱ्या क्रमांकासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्यातर्फे टीव्ही ठेवण्यात आला होता। हे बक्षीस सौ मनीषा बांबळे यांना देण्यात आले। तर मोठ्या बक्षिसांमध्ये 2ऱ्या क्रमांकाचे बक्षीस माजी ग्रामपंचायत सदस्य वैभव शेठ घुमटकर यांच्या वतीने फ्रीज जाहीर करण्यात आला होता। हे बक्षीस सौ अंजली गायकवाड यांना देण्यात आले। सर्वात मोठे बक्षीस हे आमदार दिलीप मोहिते पाटील यूथ फाउंडेशन तर्फे ठेवण्यात आले होते। फाउंडेशन तर्फे नवी कोरी दुचाकी सौ सोनाली कराळे यांना देण्यात आली। यावेळी ज्या महिलांनी बक्षिसे जिंकली त्यामध्ये अँकर पूजा थैगळे यांनी सुद्धा स्वतःतर्फे नाकातील नथ जाहीर केली व हे बक्षीस मनीषा सातकर यांना देण्यात आले। स्त्री जन्माचे स्वागत या कार्यक्रमाचे अँकरिंग प्रसिद्ध अँकर पूजा थैगळे यांनी केले व रात्री 2 वाजेपर्यंत पूजा यांनी केलेल्या सुंदर सूत्रसंचालनाला महिला वर्गाने सुद्धा आनंदाने दाद दिली। शेवटी सौ शिल्पा मनोज आहेर यांच्याकडून 5 भाग्यवान महिलांना 5 मानाच्या पैठण्या सुद्धा देण्यात आल्या। कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आमदार दिलीप मोहिते पाटील व सौ सुरेखाताई मोहिते पाटील यांनी हजेरी लावली। यावेळी सुरेखाताई मोहिते पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमात सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमाच्या संयोजनात तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर शेठ सातकर, पंतकृपा मजूर सहकारी संस्थेचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मनोज आहेर यांनी मुख्य भूमिका बजावली, तर शुभम सोनावणे, समीर सातकर, दिनेश राजपुरोहित, बबलू रावळ, विशाल रावळ, रामभाऊ मवाळ व संकेत शिंदे यांनी व आपल्या अन्य कार्यकर्त्यांनी सहकार्य केले। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲडव्होकेट मनीषा टाकळकर यांनी सुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावत कार्यक्रमाचा आनंद घेतला। इथे सगळे कार्यक्रम घेतलेले आणि मला वाटतं हा शेवटचा कार्यक्रम आहे। आजचा हा शेवटचा कार्यक्रम म्हणजे पैठणीचा आहे आणि ह्या पैठणीच्या कार्यक्रमाला आज येताना मी सहज डोकावलं, जे मंडळ मला दिसली प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, प्रत्येक ठिकाणी महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल, पण पैठणीचा कार्यक्रम इथे इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की आज प्रत्येक घरातनं माझी महिला भगिनी इथं आलेली आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटतील। असंच हास्य